मुरगुडचा नाका नंबर 1 ते सरपिराजीराव तलावापर्यंतचा राज्य रस्ता मुरगुड शहरातून जातो। यापैकी तुकाराम चौक ते तलाव हद्दीपर्यंतच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूची गटारे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे पूर्णपणे तुंबलेले आहेत किंवा फुटलेले आहेत। फुटलेल्या गटारातून दुर्गंधयुक्त पाणी बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा जात आहे। यामुळे शहराच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे। ही गोष्ट लक्षात येताच आरोग्य विभागाच्या सभापती व उपनगराध्यक्षता श्रीमती रेखाताई मांगले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। तेथील गटाराची अवस्था पाहिली। तुंबलेल्या गटारातील दूषित पाणी सक्शन करून बाहेर काढण्यात आले। फुटलेली गटारे आणि फुटपाथ रस्त्याच्या कामाबरोबर पुन्हा करून देण्याची हमी कंत्राटदाराकडून घेतली। तुकाराम चौकापर्यंत हे पाणी घेऊन तिथून ते पुढे प्रक्रिया प्रकल्पाकडे पाठवण्यात येईल असे शिष्टमंडळाने सांगितले। याशिवाय एसटी स्टँड ते तुकाराम चौक या रस्त्याचे काम सुद्धा जून महिन्यामधील करारानुसार तंत्रशुद्ध पद्धतीने झाले पाहिजे व शहराच्या आरोग्याला तथा सौंदर्याला अजिबात धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे अशी ही हमी देण्यात आली। ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगले, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनीही आपले मनोगत पत्रकार परिषद मांडले। हे म्हणले की रस्त्याचे काम वेगात सुरू असल्याने नागरिकांना काही गैरसोयींना तोंड द्यावे लागते। त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। लवकरच सर्व कामे सुरळीत होईल व तशी हमी कंत्राटदारांनी सुद्धा दिली आहे। तेव्हा नागरिकांनी थोडे सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। शिष्टमंडळातील नगरसेवक प्रतिनिधी याप्रमाणे संभाजी अंगज, विक्रम गोदडे, सुरेखा लोकरे यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। कागल निडुरी गडिंग्लज मार्गे असणारा PWDचा रस्ता सध्या करायला चालू आहे। मुरगुडमधून नाका नंबर 1 ते तलावापर्यंतचा रस्ता हा मुरगुड हद्दीतून जातोय आणि हा रस्ता करत असताना कापशी रोड ते तुकाराम चौक या परिसरामध्ये या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं दोन्ही गटारीतने काम करत असताना दगडं आणि विटा सगळं साहित्य रॉ मटेरियल पडल्यामुळं पाणी तुंबून राहिलेलं आहे। याला कुणीही काही करू शकत नाही, कारण एखाद्या ठिकाणी काम चालू असताना काही थोड्या बहुत गैरसोयी होणार तरीसुद्धा आपण नगरपालिकेमार्फत या प्रभागात राहणाऱ्या किंवा या ठिकाणीत राहणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही नगरपालिकेचं सक्शन मशीन लावून ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली आहे तो भाग साफ करायचा आणि पाणी उपसायचं सुरू करायचं काम चालू केलेलं आहे। त्यामुळं त्या ठिकाणच्या राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा समजावून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच नम्र विनंती आहे। तलावापासून ते तुकाराम चौकापर्यंतच्या ज्या आता गटारी आहेत आणि या रस्ता करत असताना ज्या खराब झालेल्या आहेत त्या दोन्ही बाजूच्या गटारी रस्ता आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण नवीन उतारानुसार बांधून सदरचं पाणी STP प्लांटला आपण घेऊन जाणार आहोत। त्यामुळं भविष्यात या ठिकाणच्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास होणार नाही याची निश्चितपणाने आपण नगरपालिका पातळीवर काळजी घेत आहोत। सरपिराजी तलाव ते नाका नंबर 1 पर्यंत ह्या रस्त्याचं काम सुरू आहे। सुरू असताना दोन्हीकडच्या गटरी पूर्णपणे खराब झालेल्या आहेत। म्हणजे काम सुरू असताना इकडे तिकडे म्हणजे खडीकरण म्हणजे मोठे मोठे दगडं त्यांनी गेलेले आहेत। त्याच्यामुळं आमच्या मुरगुडच्या आरोग्याचाही प्रश्न आलेला आहे। त्याच्यामुळं गटरीत पाणी थोडं साचलेलं आहे, खड्डे कचरा साचलेला आहे, ढासांचा प्रभाव होत आहे। आम्ही सर्व आरोग्याची टीम लावून पूर्ण नगरपालिकेची आरोग्याची टीम लावून पूर्ण धूर फवारणी म्हणा, औषध फवारणी असं आमचं काम सुरू आहे आणि वारंवार आम्ही ती स्वच्छता करत आहोत। आणि दोन्ही कापशी रोड ते तुकाराम चौकापर्यंत दोन्ही बाजूला गटर नवीनच बांधून घेणार आहे आणि डायरेक्ट आम्ही तुकाराम चौकापर्यंत नेणार, तिथनं त्या गटरीला इकडून STP प्लॅनला सोडणार आहे। नाका नंबर 1 पासून मुरगुड हद्दीमध्ये सरपिराजी तलावापर्यंत जो हा रस्ता करण्याचा ह्या कंपनी जो अट्टास गाठायला गेले 2-3 महिन्यापासून कंपनी रस्ता रेंगाळीत पडला। त्यामुळे दोन्ही साईडच्या गटारी सरपिराजी तलाव ते नाका नंबर 1 पर्यंत पूर्ण जाम झाले आहेत। यामुळे मुरगुडच्या नागरिकांना अत्यंत त्रास भोगावा लागला आहे। तरी देखील आम्ही
आम्ही प्रतिनिधी नगरपालिकेच्या मार्फत स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याला सर्व लोकांनी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि त्वरित सर्व कंपनीने सदरची गटार स्वच्छ करून देण्यास आम्हाला सहकार्य करावे. आणि तरी देखील आम्ही आमच्या मागणीनुसार आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलेला आहे की 2 महिन्यापासून की सरफराज तलाव ते नाका नंबर 1 पर्यंत दोन्ही साईडच्या गटारी त्यांनी बांधून देण्याचा आम्हाला लेखी करार करून दिलेला आहे. आणि ते करून घेतल्याशिवाय आम्ही ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि सर्व नगरसेवक आम्ही त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे.